नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना माहिती आहे की कालपासनं लाडक्या बहीण योजनेमध्ये सप्टेंबरचा हप्ता येणं सुरुवात झाली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे पडलेले आहेत. तिसरा हप्ता जो वेटिंगमध्ये होता किंवा प्रतीक्षा होती तिसऱ्या हप्त्याची कधी येणार, तो कालपासून बऱ्याच महिलांना यायला चालू झालेला आहेत. पण तरी पण काही महिलांना पैसे आलेले नाहीत. तर त्यांचं काय? त्यांचे रिझन काय? किंवा का नाही आले पैसे आणि त्यांचे पैसे कधी मिळणार? हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनल, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बातमी अपडेट्स कळतील. तर पहा, का नाही आले पैसे यांचे. ठीक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार तिसरा हप्ता. पालकमंत्री गुलाबराव पाटील. आपले जे पालकमंत्री आहेत ते म्हटले आहेत की 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांना हप्ता मिळून जाईल. पण जे मेन रिझन आहेत ते आता आपण पाहूयात. इकडे बघा काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींचे KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या लाभापासून वंचित आहेत. बघा हे मेन रिझन आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही आधी तुमचं चेक करा की तुमचं KYC आहे की नाही, आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही, तसेच सीडिंग आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचे पैसे तुम्हाला बँकेत आलेले नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करून घ्या, तेव्हाच तुम्हाला पैसे पडणार आहेत. याबाबत सर्व बँकांच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या पात्र बहिणींचे KYC आणि आधार सीडिंग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. तर तुमचं KYC तुम्ही करून घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे पडणार आहेत. तर बघा काय सविस्तर माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 9,74,950 एवढे अर्ज दाखल झाले. त्यातील 9,61,008 एवढ्या बहिणी पात्र झाल्या आहेत. त्यांना 1,500 रुपयाचे 2 हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. त्यातील 1,07,222 एवढ्या बहिणींच्या खात्यावर केवळ KYC आणि आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या शेजारच्यांना पैसे आलेत किंवा इकडे पैसे आलेत पण मला नाही आले. तर तुमचं मेन रिझन हेच आहे, KYC आणि आधार सीडिंग नसल्यामुळे तुमचे पैसे पडलेले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे तुम्ही हे करून घेतल्याबरोबर, म्हणजे KYC करून घेतल्याबरोबर, आधार कार्ड बँकेला लिंक करून घेतल्याबरोबर किंवा तुमचं आधार सीडिंग राहिलं असेल ते करून घेतल्याबरोबरच तुम्हाला लगेच पैसे खात्यात जमा होतील. तुम्ही आधी करून घ्या, तेव्हा तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील. सर्व प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्रामस्तरांकडून यंत्रणेकडून येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. तसेच आधार सीडिंग नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीक विमा सह विविध योजनांचे पैसे मिळाले नाहीत. मी एक व्हिडिओ टाकला आहे PM किसान योजना. त्यात पण सेम आहे. त्यात पण KYC गरजेचे आहे. जर तुम्हाला त्यातही त्या योजनेतही पैसे मिळाले नसतील तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा. त्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की काय काय कधी पैसे येणार आणि काय करावं लागणार आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. तसेच या विशेष मोहिमेत त्यांचे आधार सीडिंग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. म्हणजे आजच्या ह्याच्यात कोणती योजना असेल तर तुमचं आधार सीडिंग हवं आहे आणि KYC कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे तुम्ही करून घ्या. ते तुम्हाला पुढेही लागणार आहे. असं नाही की फक्त या योजनेपुरतं ते मर्यादित आहे. सगळीकडे तुम्हाला लागणार आहे. तुम्ही करून घ्या. तुम्हाला लगेच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. यावेळी तालुका स्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिली. तर बघा हे मेन रिझन होते ज्याच्यामुळे महिलांना पैसे आलेले नाही आहेत. पात्र लाभार्थी केवळ KYC आधार सीडिंग नसल्यामुळे वंचित. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर बैठक. म्हणजे हे सगळे पात्र, म्हणजे तुमचं अप्रूव्ह झाला फॉर्म, माहिती आहे सगळ्यांना, मान्य आहे की अप्रूव्ह झाला तर पैसे येणार असं आहे सगळ्यांचं. तर असं नाही आहे. तुमचं अप्रूव्ह झालं याचा अर्थ तुम्हाला पैसे येतीलच असं नाही. जर तुमचं KYC आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला अप्रूव्ड असूनही पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमचा स्टेटस हा तुम्हाला दिसते स्टेटस की बाबा अप्रूव्ह आहे, आता पैसे येतील. तसं नाही. अप्रूव्ह जरी स्टेटस असेल तुमचं तरी तुम्ही तुमच्या स्वतःचं सगळं चेक करावं की तुमचं आधार बँकेला लिंक आहे की नाही, तुमचं KYC तुम्ही करून ठेवलं आहे की नाही, किंवा आधार सीडिंग आहे की नाही. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे योजनेमध्ये. त्यामुळे तुम्ही चेक करा. ज्यांना पैसे आलेत त्यांचं तर ऑलरेडी आहे म्हणून त्यांना पैसे आलेत. पण ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी आधी ह्या गोष्टी चेक करून घ्या. चेक करून घेतल्याबरोबर तुम्ही सगळं जर प्रोसेस केल्याबरोबर तुम्हाला पैसे पडणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना नक्कीच 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांना पैसे कंपल्सरी मिळणार आहेत. फक्त तुमच्याकडून तुम्ही क्लिअर राहा की माझं सगळं क्लिअर आहे बाबा, असं सांगता आलं पाहिजे की माझं KYC पण आहे, माझं सीडिंग पण आहे आणि माझं सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे जर असं काही असेल तुमचं तर तुम्ही सगळं व्यवस्थित करून घ्या, तेव्हा तुम्हाला पैसे पडतील. सगळ्यांना पैसे येणार आहेत. कोणी टेन्शन घेऊ नका. 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांना पैसे येणार आहेत. कालपासून तर पैसे चालू झालेत यायला. बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत.
त्यामुळे सगळ्यांना येतीलच लवकरच. फक्त तुम्ही तुमच्याकडं तुमच्या गोष्टी आहेत जर राहिल्या असेल तर करून घ्या. तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला